तुम्हाला माहीत आहे का, जर तुम्ही या पद्धतीने जर ही पाटवडी बनवली तर अजिबात गुठळ्या होणार नाहीत आणि पहिल्याच प्रयत्नात परफेक्ट बनेल. त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये हिरवी मिरची, लसूण आणि जिरं घालायचं, मिक्सरला फिरवून जाडसर वाटण तयार करून घ्यायचं. त्यानंतर एका भांड्यामध्ये 1 वाटी बेसन पीठ, त्यामध्ये चवीनुसार मीठ, अर्धा चमचा हळद घालायची. बेसन पिठामध्ये मिक्स करायची. लागेल असं थोडं थोडं पाणी घालून छान असं बॅटर तयार करून घ्यायचं. 1 वाटी बेसन पिठासाठी इथे मी 1.5 वाटी पाणी वापरले. परफेक्ट असं बॅटर तयार झालं आहे. बॅटरची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता. त्यानंतर गॅसवर कढई गरम करायला ठेवली आहे. त्यामध्ये 2 चमचे तेल घालायचं. तेल गरम झाले की तयार वाटण, थोडीशी कोथिंबीर घालायची. वाटणाचा कच्चेपणा जाईपर्यंत परतून घ्यायचं. गॅसचा फ्लेम पूर्णपणे लो ठेवायचा आणि तयार केलेलं जे बेसन पिठाचं मिश्रण आहे ते यामध्ये घालायचं. मंद आचेवरतीच एकसारखं मिक्स करत घट्टसर होईपर्यंत, कढईपासून वेगळं होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे. त्यानंतर गॅस बंद करायचा, झाकण ठेवून एक वाफ काढायची. तोपर्यंत इथे मी एक ताट घेतले, त्याला तेल लावून घ्यायचं सर्व बाजूनी, म्हणजे वडी खाली चिटकत नाही. तोपर्यंत मिश्रणसुद्धा परफेक्ट तयार झालं आहे. आता हे तयार मिश्रण या ताटामध्ये काढायचं, एकसारखं हाताने पसरवून घ्यायचं. त्यावरती ओल्या नारळाचा चव, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि 1 ते 2 चमचे तीळ घालायचे. पुन्हा एकदा हाताने हलकंसं प्रेस करून घ्यायचं. 5 ते 10 मिनिटं थंड करायचं. तुम्हाला हव्या आहेत त्या आकारामध्ये वड्या पाडायच्या. मी ते डायमंड शेपमध्ये या वड्या पाडून घेतल्या आहेत. परफेक्ट अशी पाटवडी बनवून तयार झाली आहे. तुम्हीसुद्धा या पद्धतीने नक्की बनवून पहा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.